सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, ओम नमो आदेश, श्री गुरुदेव दत्त. आज आपण मार्गदर्शन थोडंसं वेगळं करणार आहोत की नवनाथ पारायण. बरेच लोकांचं हे होतं, सेवेकरी ताई असतील, हे असतील, की नवनाथ पारायण आपल्या नवनाथ पारायणची मालिका जी होती ती थोडी खंडित झाली. पण नवनाथ पारायणाचं 36 पारायणं याबद्दल आपण मार्गदर्शन करणार आहोत. तर 36 पारायणाची 36 पारायणं कशी करायची, जर नवनाथ पारायणाची करायची असतील तर. तर याबद्दल आपण थोडं मार्गदर्शन करणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांचे, नवनाथ पारायणाबद्दल माहिती, गुरुचरित्र पारायणाबद्दल माहिती, स्वामींचं मार्गदर्शन, स्वामी समर्थांचं, त्यानंतर नाथ महाराजांचं आणि दत्त महाराजांचं मार्गदर्शन, त्याच्यानंतर दिंडोरी परिणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला अवश्य मिळेल. मार्गदर्शन आपल्याला मिळेल. तर आध्यात्मिक सेवा, आध्यात्मिक मार्गदर्शन आपल्याला पाहिजे असेल तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ मार्गदर्शन आपल्याला लवकरात लवकर मिळेल. तर आपण मार्गदर्शन चालू करू. आता 36 पारायणं, नवनाथ महाराजांची 36 पारायणं ती कशी करायची. बरेच लोकं आहेत अशी की 36 पारायणं करायची पण माहीत नाही कसं करायचं, काय करायचं. आता बघा 36 पारायण म्हणजे खूप मोठा काळ आहे हा. जर तुम्ही 36 पारायण, आता पहिले संकल्प करावा लागतो. तुम्हाला 36 पारायण करायचे, ते संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा, एक पळी भांडं घ्यायचं, एक तामण घ्यायचं. संकल्प मी याच्या आधी बऱ्याच वेळा सांगितला आहे, तरी परत एकदा मी संकल्प सांगतो. संकल्प करताना पहिले काय वस्तू लागतील, एक पळी भांडं लागेल, त्याच्यामध्ये पाणी लागेल आणि एक ताम्हण लागेल. त्याच्यानंतर एक फूल, एक अक्षदा म्हणजे अक्षदा लागतील. फूल, अक्षदा आणि कुंकू एवढ्या गोष्टी लागतील. त्याच्यानंतर आपला हात ताम्हणामध्ये असा धरायचा. ताम्हणामध्ये धरल्यानंतर त्या हातावर फूल आणि अक्षदा ठेवायच्या, थोडंसं कुंकू टाकायचं आणि महाराजांसमोर असं हात ठेवायचा आणि आणि त्या फुलावर पळीने पाणी टाकायचं, 2दा पाणी टाकायचं आणि सांगायचं महाराजांना की माझं नाव असं-असं आहे किंवा माझं नाव असं-असं आहे. त्याच्यानंतर मी इथं राहतो किंवा इथं राहते. त्याच्यानंतर माझं गोत्र असं-असं आहे. जर गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर काश्यप गोत्र या गोत्राचा उच्चार करावा. कुठलं गोत्र? काश्यप गोत्र. या गोत्राचा उच्चार करावा. माझं गोत्र असं-असं आहे, अमुक-अमुक माझं गोत्र आहे. तर मी या दिवसापासनं 36 पारायण, नवनाथ पारायण, नवनाथ भक्तिसार म्हणजे नवनाथ पारायण, हे नवनाथ महाराजांचं पारायण मी करत आहे. तर 36 पारायणं माझे करण्याचा हा संकल्प आहे. तर हा संकल्प या दिवसापासनं, या तिथीपासनं हे मी करत आहे किंवा करतो आहे. तर माझ्याकडनं हा संकल्प सोडून घ्या आणि माझ्याकडनं ही सेवा अखंड करून घ्या, निर्विघ्नपणे करून घ्या, असं महाराजांना म्हणायचं आणि पाणी सोडून द्यायचं, ते ताम्हणामध्ये संकल्प सोडायचा. एकदा का संकल्प तुम्ही सोडला की मग तुम्हाला मागे हटता येत नाही. लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टी संकल्प असू दे, कुठलीही सेवा असू दे, पहिले संकल्प करायचा. जर तुम्हाला पारायण करायची तर संकल्प महत्त्वाचा आहे. बिना संकल्प कुठलीच गोष्ट करायची नाही. कुठलीही सेवा ही बिना संकल्प करायची नाही. बिना संकल्प केली तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही आणि त्याचं काहीच होणार नाही. तर संकल्प करावाच लागतो कुठल्याही गोष्टीला. जर पारायण करायची, कुठली साधना करायची तर संकल्प करूनच करायचं. त्याच्यानंतर संकल्प हा प्रत्येक वेळेला असाच करायचा, फक्त रूप वेगळं राहील. आता इथं नवनाथ पारायणाच्या ऐवजी काय म्हणाल, गुरुचैत्र असेल तर गुरुचैत्र म्हणाल, स्वामी चैत्र असेल तर स्वामी चैत्र म्हणाल, दुर्गा सप्तशती असेल तर दुर्गा सप्तशती म्हणाल. म्हणजे हे एकच आहे, फक्त इथं नाव वेगळं आहे, बदलतं. बस संकल्प सगळीकडे एकच आहे, फक्त नाव बदलतं. जे पारायण तुम्ही करणार त्याचं नाव घ्यायचं. दुसरी गोष्ट, हे करताना, पारायण करताना पहिल्या सुरुवात कशी करणार, मांडणी वगैरे तुम्ही गुरुचित्रासारखीच मांडणी करायची. नवनाथ पारायणासारखी जी 7-9 दिवसाचं जे करतो तशीच मांडणी आणि 9 दिवसाचंच पारायण करायचं महिन्याभरात. आता कसं 36 पारायणं पूर्ण करायची हे तुमच्यावर आहे, ते पण सांगतो. थोडक्यात सांगतो. 36 पारायणामध्ये हे बघा, पहिले तुम्ही जेव्हा पारायणाला बसणार आहे त्यावेळेला, ज्या दिवशी बसणार आहे ब्राह्मणी मुहूर्तावर बसा. 12 ते 12:30 हे वाचन सगळं गुरुचरित्रासारखंच आहे. 12 ते 12:30 वाचन चालत नाही महाराजांना. ते दत्त महाराजांचंच 9 रूप आहेत. त्यामुळे 12 ते 12:30 अजिबात चालत नाही. तेव्हा वाचन आलं तर बंद ठेवायचं. तिसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा गणपती बाप्पाची एक माळ घ्यायची. सॉरी, गणपती बाप्पाची एक माळ नाही, गणपती अथर्वशीर्ष घ्यायचं. गणपती अथर्वशीर्ष घ्या. त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्या, दत्त महाराजांची एक माळ घ्या, गायत्री मंत्राचा एक जप घ्या. एवढ्या 3 गोष्टी घेतल्या
की तुम्हाला बसता येईल. मग तुम्ही वाचन चालू करायचं. मग वाचन चालू केल्यानंतर 36 पारायणं कशी करायची? मग आता हे बघा, तुम्हाला जर 12 महिन्यात म्हणजे 1 वर्षामध्ये जर 36 पारायणं करायची असतील. किती? 1 वर्षामध्ये. 1 वर्षात 36 पारायणं करायची असेल तर तुम्हाला महिन्याला 3 पारायणं करावी लागतील. मग ते तुमच्यावर आहे. आता महिला वर्ग असेल, त्यांना काही प्रॉब्लेम असतील, काही अडचणी असतील, तर त्या हिशोबाने 1-2 आठवडे इकडं-तिकडं होऊ शकतात. तर ते पुढे लांबू शकतं. लांबलं तर काही हे नाही आहे, की माझा आजचा आठवडा मी पारायणच केलं नाही, माझी गॅप पडली. चालतंय ना, महाराजांना माफी मागा आणि पुढचा आठवडा घ्या. तर तुम्हाला महिन्याला 3 पारायणं तुम्हाला करायची आहेत, जर वर्षात तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर. ओके. हे झालं वर्षाचं. तुम्हाला जर महिन्याला तुम्हाला ते झालं, महिन्याला 2 पारायणं झाली. त्यानंतर 3 महिन्याला क्वार्टरली म्हणजे 3-3 महिन्याला तुम्हाला जर करायचं असेल 1 पारायण, तर त्या ह्याला वेळ लागू शकतो. 9 वर्ष लागू शकतात. 3 चोक 12, 12 त्रिक 36 असं तुम्हाला वेळ लागू शकतो. काही जणांना 9 वर्ष लागतील, 18 वर्ष लागतील. म्हणजे काळ भरपूर लागू शकतो. जर तुम्हाला महिन्याला 3 नसतील जमत, 2 करायचे म्हणजे तुम्हाला मग 1.5 वर्ष लागेल. जास्तीत जास्त 1.5 वर्ष आणि एवढं लागू शकतं तुम्हाला, जास्तीत जास्त 1.5 वर्ष. पण तुम्हाला 6-6 महिन्याला म्हटलं तर ते 9 वर्ष, 18 वर्ष असं लागू शकतं. त्यापेक्षा मग तुम्हाला ब चांगला पर्याय आहे, एक तर महिन्याला 3 किंवा महिन्याला 2 एवढं तर करा. महिन्याला 2 केलं तर 1.5 वर्षात होईल. मग 2 केले तर तुम्हाला सोयीस्कर राहील. 2 आठवडे आलटून-पालटून करायचं म्हणजे 4 आठवडे आहेत, तर महिन्याला 2 कसं करायचे? एका आठवड्यात 1 पारायण होईल तुमचं आणि पुढच्या 1 आठवडा गॅप टाकायचा म्हणजे पुढचा 1 आठवडा रिकामा सोडायचा. त्याच्या पुढचा आठवडा जो आहे, म्हणजे पुढचे 2 पहिला आठवडा केला, मधले 2 आठवडे सोडून दिले, डायरेक्ट शेवटचा आठवडा केला. अशा पद्धतीने जर 2 महिन्यात 2 केले, तर तुम्हाला 1.5 वर्षात 36 पारायणं होऊ शकतात. आणि दुसरं आहे, महिन्यामध्ये तुम्हाला 3 पारायणं कशी करायची? तर 3 पारायणं म्हणजे तुम्हाला बरोबर 3 आठवडे करायचे आहेत. 4 आठवड्यापैकी 3 आठवडे तर करायचेच आहेत. 1 आठवडा तुमचा रिकामा जाईल आणि त्यात तुम्हाला काही अडचणी आल्या, काही आल्या, तर तुम्हाला तेवढं फक्त ॲडजस्ट करावं लागेल. आणि तिसरी गोष्ट अशी आहे, की जर 2 पारायणं करायची असतील, तर तुम्हाला जर प्रॉब्लेम आले, तर तुम्हाला त्यात मुभाही मिळू शकते. म्हणजे महिला वर्गासाठी सांगतो, पुरुष वर्गासाठी नाही म्हणते मी. हे पुरुष वर्ग कधीही कसंही करू शकतो. पण नियम आणि अटी हे सगळ्यामध्ये सेमच आहेत. तुम्हाला सगळ्यालाच गुरुचैत्र पारायणाचे जे नियम आहेत तेच इथं पाळायचे आहेत. आणि महिलांनी दिंडोरी प्रणीत नवनाथ महाराजांची पोथी वाचा आणि पुरुषांनी दिंडोरी प्रणीत किंवा मूळ पोथी या दोन्हीपैकी कुठलेही वाचले तरी चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही 36 पारायणं करू शकता. ज्यांना खूपच आता काळ चालू ठेवायचं आहे त्यांनी मग चालूच ठेवा. 6 महिन्यातनं एक 2दा वाचा, 3दा वाचा. मग ते तुमचं 8 वर्ष, 9 वर्ष, काही काहींचे 18 वर्ष सुद्धा चालू राहतील. मग त्याला सीमा नाही आहे. पण मग तुम्हाला लवकर संपवायचं असेल म्हणजे आता असं होतं ना, की बाबा एवढे वर्ष चालूच आहे, अजून होतच नाही. मग तसं नाही. मग त्यापेक्षा मग तुम्ही काय करा, महिन्याला 2 करा. म्हणजे माझ्या हिशोबाने मी सांगतो, की महिन्याला 2 केलेलं सगळ्यांच्या दृष्टीने सोपं पद्धत राहील. 3 खूप तुम्हाला कसं होईल, अंगावर येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला तेवढा स्वयंपाक आहे हे. आणि हां, दुसरी गोष्ट, उद्यापन कधी करायचं? आता हे प्रत्येक तुम्हाला पारायण झाल्यावर उद्यापन करायचं आहे का? प्रत्येक पारायण झाल्यावर दान करायचं का? तसं नाही. तुमची पूर्ण 36 तुम्ही संकल्प कसा सोडला? एका पारायणाचा सोडलाय का 36 पारायणाचा सोडलाय? 36 पारायणाचा सोडलाय. मग 36 पारायणं तुमची पूर्ण झाली, की एक उद्यापन तुमचं पूर्ण झालं. अशा प्रकारे मग तेव्हा तुम्हाला कंपल्सरी तेव्हा तुम्हाला आवर्जून सवाष्ण ब्राह्मण हे जेवू घालायचेच आहेत. ब्राह्मणाला दान करायचंच आहे. मग तेव्हा नाही म्हणायचं, की मी नाही करू शकत, हे नाही करू शकत. तेव्हा मग तुम्ही साग्र संगीत स्वयंपाक केलाच पाहिजे महाराजांसाठी आणि जो गुरुचैत्राचा स्वयंपाक दाखवाल उद्यापनाला तसाच तसाच स्वयंपाक तुम्हाला इथं करायचा आहे. तसाच स्वयंपाक गुरुचैत्राच्या दिवशी जो स्वयंपाक करता ना, तसाच स्वयंपाक इथं करायचा आहे. फक्त इथे तुम्हाला वडे करायचे आहेत. कुठले वडे? जे ह्याचे वडे असतात, भाजणीचे वडे. ते महाराजांना खूप प्रिय आहे. प्रचंड प्रिय आहे. भाजणीचे वडे करायचे आणि ते महाराजांना दाखवायचे. तर त्या दिवशी ते महत्त्व असतं भाजणीच्या वड्याचं. तांदळाची खीर, भाजणीचे वडे, शेवयाची खीर, भाजणीचे वडे वगैरे याला महत्त्व असतं. भजी वगैरे तर तुम्ही बाकी पुरणपोळी, भजी, लाडू हे करू शकता. बाकी आमटी वगैरे, कटाची आमटी वगैरे हे सगळं करू शकता. पण भाजणीच्या वड्या जसं दत्त महाराजांना घेवड्याची भाजी आवडते, तसं नवनाथ महाराजांना भाजणीचे वडे आवडतात. कारण त्यात महत्त्व आहे.
अशा प्रकारे तुम्ही 36 पारायण करू शकता. पूर्ण एक 36 पूर्ण झाल्यावर एक तुमचं पूर्ण उद्यापन होईल. ते उद्यापन जेव्हा 36 पारायण पूर्ण होईल, 36वा होईल, त्याच्यानंतर सतत पुढचा जो आठवडा येईल, त्याचा एक शुभ दिवस बघायचा. जास्त महाराजांना काय करायचं, जास्त महाराज आणि तुमचं एक पारायण पूर्ण झालं. आता समजा तुम्ही 2 पारायणं करता. मी 2 पारायणाच्या हिशोबाने सांगतो. 2 पारायणं तुम्ही महिन्याला करताय. तर एक पारायण पूर्ण पूर्ण झालं, मध्ये 2 आठवड्याची तुम्ही मोकळीक ठेवली, शेवटचा आठवडा केला. पहिला आठवडा झाला, डायरेक्ट शेवटचा आठवडा गेला. 4 आठवडे असतात महिन्यामध्ये, बरोबर? पहिला आठवडा झाला, ती पोथी व्यवस्थित उचलून व्यवस्थित ठेवून द्यायची. शेवटच्या आठवड्यात परत पोथी काढायची, पुन्हा वाचनाला सुरुवात करायची. असं करायचं. आणि समजा 3 असेल तर तुम्हाला ती पोथी काढताच येणार नाही. 3 आठवडे झाल्यानंतर तुम्हाला 4थ्या आठवड्यात ती पोथी पूर्ण बंद करून पुन्हा ठेवून द्यायची. पुन्हा दुसऱ्या महिन्यात पहिला आठवडा येईल त्यावेळेला ती पोथी खाली घ्यायची वाचनासाठी. अशा प्रकारे मांडणी करायला लागेल. म्हणजे दर आठवड्याला मांडणी वेगळी करायची का नाही, ती आठवड्याला तशीच ठेवायची. 3 आठवडे होईस्तोवर. 4थ्या आठवडी ती पूर्ण उचलायची, ठेवून द्यायची. पुन्हा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ती मांडणी तशीच करायची आणि वाचन चालू करायचं. पुन्हा 3 आठवडे तशीच राहील असं. आणि 2-2 तुमचे हे असतील जेव्हा पारायणं, तेव्हा मग तुम्हाला पहिला आठवडा झाला की ती 2 आठवडे शांत राहील, ठेवून द्यायची. नैवेद्य आरती रोज करायची. जेव्हा पारायण चालू आहे तेव्हा महाराजांना नैवेद्य आरती करायची आणि नंतर तुम्ही सकाळ संध्याकाळ नैवेद्य आरती करा. विष्णू सहस्त्रनाम वाचा, म्हणजे दोष असतील ते निघून जातात. रोज विष्णू सहस्त्रनाम वाचन काळामध्ये वाचायचं आहे. सप्ताह काळामध्ये 9 दिवसाचं करायचं आहे. 3 दिवसाचं, 7 दिवसाचं, कोणी म्हणेल मला 2 दिवसाचं, असं काही करायचं नाही. 9 दिवस म्हणजे 9 नवनारायण आहेत ते 9 दिवसाचंच करायचं घरच्या घरी. तर अशा प्रकारे तुम्ही 36 पारायण करू शकता. काही शंका असतील, अजून काही प्रश्न असतील तर अवश्य कमेंटमध्ये लिहा. आपण त्याचं निवारण करू, मार्गदर्शन करू. आपण मार्गदर्शनासाठीच महाराजांनी हे केलेलं आहे. त्यामुळे कुठलीही घाबरायची गोष्ट नाही. तर बिनधास्तपणे तुम्ही विचारू शकता. घाबरायचं नाही कुठल्या गोष्टीला महाराज असताना. त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये मला प्रश्न विचारू शकता. आवश्यक प्रश्न विचारा. आपण त्याचं निराकरण करण्याचा महाराजांच्या प्रयत्न करू. झालेली सेवा महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव ओम नमो आदेश. अलख निरंजन गुरु गोरक्षनाथ महाराज की जय. गुरु बड़े बाबा चंद्रनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमो आदेश.